Hi students, today we are going to learn about chapter number 2, mathematical methods, and marks for this chapter is 5 without option and 7 with option. In this chapter, discarded part due to COVID-19 disease is Introduction to Calculus. In this chapter, we are going to learn about scalar and vector quantities and their analysis, which is very useful to you for understand the physics that you learn in this book. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमध्ये आपल्याला स्केलर्स आणि व्हेक्टर्स स्टडी करायचे आहेत. त्याचबरोबर व्हेक्टरशी रिलेटेड आणखी काही कन्सेप्टसुद्धा आपण इथे शिकणार आहोत, लाईक टाईप्स ऑफ व्हेक्टर्स, ऑपरेशन ऑन व्हेक्टर्स म्हणजेच व्हेक्टर्सवरील क्रिया, तसेच रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर्स. सो our first point is vector analysis. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या सेकंड चॅप्टरमध्ये स्केलर आणि व्हेक्टर्सशी रिलेटेड काही कन्सेप्ट शिकायचे आहेत. आपण आत्तापर्यंत स्केलर्स आणि व्हेक्टर्स म्हणजे काय हे शिकलेलं आहोत. तरीसुद्धा आपल्याला स्केलर आणि व्हेक्टर म्हणजे काय हे स्टडी करून व्हेक्टरशी रिलेटेड त्याचबरोबर स्केलरशी रिलेटेड काही कन्सेप्ट आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. व्हेक्टर ॲनालिसिस हा आपला फर्स्ट पॉईंट असेल. व्हेक्टर ॲनालिसिस. मागील चॅप्टरमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, त्यांचे क्लासिफिकेशन इन फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटी, तसेच युनिट कशाला म्हणायचे, डायमेन्शन काय असते याचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर आता आपल्याला हेही शिकायचे आहे की फिजिकल क्वांटिटी मे नॉट बी फुली डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड अँड युनिट्स अलोन. इन दिस चॅप्टर यू विल स्टडी अबाउट डिफरंट अस्पेक्ट्स ऑफ स्केलर अँड व्हेक्टर क्वांटिटीज. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटी रिलेट वेगवेगळे अस्पेक्ट्स म्हणजेच वेगवेगळ्या संकल्पना शिकायच्या आहेत. मागील चॅप्टर जो युनिट्स आणि मेजरमेंट हा चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमध्ये आपण युनिट म्हणजे काय, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ गुड युनिट्स, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. मागील चॅप्टरमध्ये जे टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आपण स्टडी केलेत, फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी, these two types of physical quantities are based on the how to measure physical quantity. हे जे दोन टाईप्स आहेत फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी, हे टाईप्स कशावरून पडलेत की ती फिजिकल क्वांटिटी आपण कशी मेजर करू शकतो. हाऊ टू मेजर दॅट फिजिकल क्वांटिटी डिपेंड ऑन दॅट फिजिकल क्वांटिटीज आर क्लासिफाईड इंटू टू टाईप्स, फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्ड क्वांटिटी. तसेच फिजिकल क्वांटिटी कशी डिस्क्राईब करायची, कशी एक्सप्रेस करायची, डिपेंडिंग ऑन दॅट फिजिकल क्वांटिटीज आर क्लासिफाईड अगेन इंटू टू टाईप्स. दॅट टू टाईप्स आर स्केलर क्वांटिटी अँड व्हेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीज ऑर स्केलर्स अँड व्हेक्टर क्वांटिटीज ऑर व्हेक्टर्स. म्हणजेच एखादी फिजिकल क्वांटिटी आपण कशी डिस्क्राईब करू शकतो, ते डिस्क्राईब करण्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज आहे त्यावर आधारित फिजिकल क्वांटिटीचे जे दोन टाईप्स पडतात ते आहेत स्केलर्स अँड व्हेक्टर्स. स्केलर क्वांटिटीज अँड व्हेक्टर क्वांटिटीज. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला स्केलर आणि व्हेक्टरशी रिलेटेड काही संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. सो फर्स्ट वी विल सी स्केलर्स. आपल्याला पहिल्यांदा काय पाहायचं आहे, स्केलर्स.
सो व्हॉट इज द मराठी मिनिंग ऑफ स्केलर्स? काय आहे मराठी मिनिंग स्केलरचं? तर स्केलर्स म्हणजे अदिश राशी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे राशी. आणि या फिजिकल क्वांटिटीचे दोन टाईप्स पडतात. कशावर आधारित? हाऊ टू डिस्क्राईब दॅट फिजिकल क्वांटिटी यावर आधारित पडणारे दोन टाईप्स आहेत, स्केलर्स अँड वेक्टर्स. म्हणजेच अदिश राशी आणि सदिश राशी. मराठी मिनिंग ऑफ स्केलर्स आर अदिश राशी आणि मराठी मिनिंग ऑफ वेक्टर्स इज सदिश राशी. याच्यामध्ये आपण पहिलं पाहतोय स्केलर्स. सो व्हॉट मराठी मिनिंग ऑफ स्केलर्स विच इज अदिश राशी. इट इज वन ऑफ द टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी. अदिश राशी म्हणजे स्केलर्स. इट इज वन ऑफ द टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी. दिस टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी क्लासिफाईड अकॉर्डिंग हाऊ टू एक्सप्रेस और हाऊ टू डिस्क्राईब दॅट क्वांटिटी. जसं फंडामेंटल अँड डिरायव्हड टाईप हाऊ टू मेजर दॅट फिजिकल क्वांटिटीवरून पडले आहेत, तसे स्केलर आणि वेक्टर टाईप आपण ती क्वांटिटी कशी डिस्क्राईब करू यावरून ठरतात. तर आता स्केलर ही क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड गरजेचं असतं, फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट ठरतं. फॉर एक्झाम्पल, अ मेटल रॉड हॅज लेंथ 2 मीटर. इट इंडिकेट्स दॅट द रॉड इज 2 times longer than a certain standard unit meter. Thus 2 is the number and meter is the unit. Together they gives us a complete idea about the length of rod. Thus the length is a scalar quantity. So student, स्केलर्स ही क्वांटिटी शिकत असताना आपल्याला माहिती, स्केलर क्वांटिटी जर डिस्क्राईब करायची असेल, स्केलर इज द वन ऑफ द टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी, आणि ही जर आपल्याला डिस्क्राईब करायची असेल तर फक्त मॅग्निट्यूड गरजेचं असतं. फक्त मॅग्निट्यूडच्या साहाय्याने आपण फिजिकल क्वांटिटी जी आहे ती काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो, तिला डिस्क्राईब करू शकतो. मॅग्निट्यूड म्हणजे नंबर आणि युनिट. फॉर एक्झाम्पल, जर आपण सांगितलं एखादा मेटल रॉड ज्याची लेंथ काय आहे 2 मीटर, त्यामध्ये इट इंडिकेट्स दॅट रॉड हॅज लेंथ ऑफ द रॉड इज 2 times लॉंगर दॅन द स्टँडर्ड युनिट मीटर. म्हणजे लेंथचं जे स्टँडर्ड युनिट आहे मीटर, त्याच्यात 2 पट लेंथ त्या रॉडची आहे. यामध्ये 2 काय आहे, 2 इज द मॅग्निट्यूड अँड मीटर इज द युनिट. यामध्ये नंबर 2 इज द मॅग्निट्यूड अँड मीटर इज द युनिट. टुगेदर ते गिव्स अस कंप्लीट आयडिया अबाउट द लेंथ ऑफ द रॉड. म्हणजे नंबर आणि युनिट मिळून आपल्याला काय देणार आहे, ह्या मीटर रॉडच्या लेंथची कंप्लीट आयडिया देऊन जाणार आहे. दस लेंथ इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजेच लेंथ एक्सप्रेस करण्यासाठी फक्त काय लागलं, मॅग्निट्यूड, की जे मॅग्निट्यूड नंबर आणि युनिटच्या साहाय्याने आपण सांगू शकतो. ते फक्त मॅग्निट्यूड या ठिकाणी ही फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी गरजेचं आहे किंवा सफिशियंट आहे. म्हणून लेंथ ही फिजिकल क्वांटिटी काय झाली, स्केलर क्वांटिटी. तसेच मास असेल, टाईम असेल, टेम्परेचर असेल, डेन्सिटी असेल, ह्यासुद्धा ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या एक्सप्रेस करण्यासाठी, त्या डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट ठरतं. कुठल्या, लेंथ असेल, मास असेल, टाईम असेल, टेम्परेचर असेल, डेन्सिटी असेल, एनर्जी असेल, ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या डिस्क्राईब करण्यासाठी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड गरजेचं असतं. फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट ठरतं. अशा क्वांटिटीजला आपल्याला म्हणता येईल स्केलर क्वांटिटीज ऑर स्केलर्स. मग आपण स्केलर क्वांटिटीज किंवा स्केलर्स कशी डिफाईन करू शकतो, तर स्केलर्स ऑर स्केलर क्वांटिटीज आर द फिजिकल क्वांटिटीज. स्केलर्स किंवा स्केलर क्वांटिटीज काय आहेत, फिजिकल क्वांटिटीज. अँड दॅट फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी completely described by their magnitude only are called scalars or scalar quantities. म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी ज्या डिस्क्राईब करण्यासाठी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट ठरतं, मॅग्निट्यूड सफिशियंट आहे, किंवा त्या डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची गरज भासते किंवा मॅग्निट्यूडच्या साहाय्यानेच तिला आपण कम्प्लिटली डिस्क्राईब करू शकतो. That physical quantity is known as a scalar quantity. That quantities are known as scalar quantities or scalars.
जस्ट डेफिनेशन ऑफ स्केलर आपल्याला काय सांगता येईल, अ फिजिकल क्वांटिटी which can be completely described, a physical quantity which can be completely described by their magnitude is called as scalar quantity, or physical quantities which can completely described by their magnitude are called as scalar quantities or scalars. For example, length, mass, time, temperature, density, energy, etc. These are the examples of scalar quantities. हे काय आहे स्केलर क्वांटिटीचे एक्झाम्पल, म्हणजे ज्या क्वांटिटी आपल्याला डिस्क्राईब करण्यासाठी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडची गरज आहे, अशा क्वांटिटीजला म्हणायचं स्केलर क्वांटिटीज किंवा स्केलर्स. इन मराठी अदिश राशी. अदिश म्हणजे जिला दिशेची म्हणजे डायरेक्शनची गरज नाही, फक्त मॅग्निट्यूडच्या साहाय्याने आपण ती एक्सप्रेस करू शकतो, अशा क्वांटिटीला म्हणायचं स्केलर क्वांटिटी, किंवा अशा क्वांटिटीजला म्हणायचं स्केलर क्वांटिटीज ऑर स्केलर्स. त्यानंतर नेक्स्ट टाईप जो आहे फिजिकल क्वांटिटीचा, डिपेंडिंग ऑन हाऊ टू एक्सप्रेस, तो कुठला आहे, वेक्टर क्वांटिटीज, किंवा त्यांनाच आपण काय म्हणू शकतो, वेक्टर्स. सेकंड टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटीज डिपेंडिंग ऑन हाऊ टू एक्सप्रेस दॅट फिजिकल क्वांटिटी इज द वेक्टर्स. काय आहे सेकंड टाईप, वेक्टर्स. मग वेक्टर्स म्हणजेच सदिश राशी. इन मराठी वेक्टर्स कशाला म्हणायचं, सदिश राशी. सदिश म्हणजे जिला एक्सप्रेस करण्यासाठी किंवा जी सांगण्यासाठी, जी डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूडसोबत डायरेक्शनची गरज असते, अशा फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी, जिला मराठीमध्ये आपण म्हणतो सदिश राशी. फिजिकल क्वांटिटीज विच नीड magnitude as well as direction for their complete description are called as vectors. म्हणजेच अशी फिजिकल क्वांटिटी जिला डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड सोबतीनंच डायरेक्शनची सुद्धा गरज लागते, म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनच्या साहाय्याने तिला कम्प्लिटली डिस्क्राईब करता येते, अशा फिजिकल क्वांटिटीला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. आणि अनेक असतील त्यांना म्हणायचं वेक्टर क्वांटिटीज. वेक्टर्स, number of physical quantities which are the vector quantities. For example, displacement असेल, velocity असेल, force असेल, these are the vector quantities. म्हणजेच फोर्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, ह्यांना एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्निट्यूड सफिशियंट आहे का, नाही, तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही गरजेचं आहे, अशा फिजिकल क्वांटिटीजला म्हणायचं वेक्टर क्वांटिटीज किंवा वेक्टर्स. मग आपल्या डेफिनेशन काय सांगता येईल वेक्टरची, फिजिकल क्वांटिटीज विच नीड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन. म्हणजेच अशा फिजिकल क्वांटिटीज ज्या डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूडसोबतच डायरेक्शनची सुद्धा गरज आहे, अशा फिजिकल क्वांटिटीजला म्हणायचं वेक्टर्स. फॉर एक्झाम्पल, डिस्प्लेसमेंट. So students, this vector can be represented by a directed line segment or by an arrow. तर असे हे वेक्टर डिस्क्राईब करण्यासाठी आपण डायरेक्टेड लाईन सेगमेंट किंवा ॲरोचा वापर करणार आहोत. द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट किंवा ॲरो ड्रॉन टू स्केल गिव्ज अस द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स. त्या वेक्टरची मॅग्निट्यूड आपल्याला त्या लाईन सेगमेंट किंवा डायरेक्टेड लाईन सेगमेंट किंवा ॲरोची लेंथ आपल्याला त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड देऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, डिस्प्लेसमेंट ऑफ ए बॉडी फ्रॉम पी टू क्यू. जर एखादी बॉडी पी पासून क्यू पर्यंत डिस्प्लेस होत असेल, then that displacement can be represented as vector pq. In which p is called as the tail of the vector, p is the tail of the vector and q is the head of the vector. Symbolically we write it as pq bar. सिम्बॉलिकली आपण कसं दाखवणार आहे, पी क्यू बार.
त्याचबरोबर सिम्बॉलिकली हा वेक्टर आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने सुद्धा रिप्रेझेंट करता येतो सिंगल कॅपिटल लेटरनं. फॉर एक्झाम्पल एक्स बार, ए बार, एटसेट्रा. As well as magnitude of vector x bar is written as magnitude of x bar. त्याचबरोबर एखाद्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर त्यासाठी आपण काय घेणार आहे, मॉड्युलस साईन वापरणार आहे, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ एक्स बार. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्केलर आणि वेक्टर म्हणजे काय, म्हणजे डेफिनेशन ऑफ दॅट क्वांटिटीज, त्याचबरोबर एक्झाम्पल्स ऑफ स्केलर अँड वेक्टर्स स्टडी केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.